महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमा प्रश्नासंदर्भात बेळगाव इथं आज अधिवेशन आयोजित केलंय। या अधिवेशनावर कर्नाटक शासनाने बेळगाव इथे कर्नाटक विधानसभेचं अधिवेशन होणार असल्यानं बंदी आणलेली आहे। महाराष्ट्रातून बेळगावला येणाऱ्या नेत्यांवरही बंदी आणण्यात आली आहे। बेळगावमध्ये पुन्हा एकदा कर्नाटक सरकारकडून दडपशाहीचा प्रकार समोर आलाय। मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटकच्या राज्य सरकारनं अद्याप परवानगी दिलेली नाही। महाराष्ट्र एकीकरण समिती मात्र महामेळावा घेण्यावर ठाम आहे। त्यामुळे बेळगावमध्ये सीमावाद तापण्याची शक्यता जास्त आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। तर विजय, कर्नाटक सरकारची दडपशाही पुन्हा एकदा समोर आलेली आहे। बेळगावमध्ये आज महामेळावा होणार का हाही प्रश्न उपस्थित होतोय। अगदी बरोबर आहे, कारण वार्षिक जो महामेळावा असतो सीमा भागातील मराठी बांधवांचा, या महामेळाव्याला नेहमीप्रमाणे कर्नाटक प्रशासनाने परवानगी आहे ते पूर्णपणे नाकारलेले आहे। जमावबंदीचे आदेश आहेत ते त्या भागामध्ये दिलेले आहेत। मात्र त्याच वेळी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जे या महामेळाव्यासाठी जे नेते जातात त्या नेत्यांवर देखील बंदी घातलेली आहे आणि खूप मोठा बंदोबस्त आहे तो सीमा भागामध्ये या ठिकाणी कर्नाटक प्रशासनाच्या वतीने देखील लावण्यात आलेला आहे। कर्नाटक प्रशासनाचं म्हणणं असं आहे की जर तुम्हाला तो महामेळावा घ्यायचा असेल तर शेनोळी किंवा इतर भागामध्ये जाऊन तो तुम्ही महामेळावा घ्या। मात्र कर्नाटकातील जी सीमा भागातील मराठी बांधव आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही बेळगावमध्येच हा महामेळावा घेणार आहे आणि त्या ठिकाणची तयारी देखील 3 ते 4 ठिकाणी त्यांनी चाचपणी केलेली आहे की कोणत्या ठिकाणी हा महामेळावा घ्यायचा। मात्र यासाठी कोल्हापुरातून असेल, महाराष्ट्रातून असेल, खूप मोठ्या संख्येनं नेते शिवसैनिक हे जात असतात। त्यांची मात्र या ठिकाणी अडवणूक आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। सीमा भागातील प्रत्येक ठिकाणी महामार्गावर असेल किंवा इतर ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे कर्नाटक प्रशासनाची जी मुजोरी आहे ती पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळते। प्रज्ञा, विजय, आज नेमका काय होता या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।